नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर बंगालच्या खाडीमध्ये आपल्याला पुन्हा एक नव्याने एक कमी दाब क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि आपल्या अरबी समुद्रात एक डिप्रेशन आहे, अजूनपर्यंत सक्रिय आहे. तर या दोन्ही सिस्टममुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस शक्यता बनत आहे. त्यांच्यामधून एक ट्रफ रेषा विकसित होत आहे आणि याच्यामुळे आपल्याला अरबी समुद्राचे वारे, बंगालचे खाडीचे वारे आणि उत्तरेकडीचे कोरडे वारे एकत्र येणार आणि यांच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात बऱ्यापैकी भागात आपल्याला पाऊस शक्यता बनत आहे. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. तर येत्या 24 तासामध्ये आपल्याला ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तरवर्ती भाग, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार मित्रांनो, वादळी वाऱ्यासह. आणि कोकण किनारपट्टीला आपल्याला सक्रिय असं पाऊस दिसत आहे आपल्याला मध्यम स्वरूपाचा. आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपल्याला हवामान असं कोल्ड राहणार आणि झाला तर तुरळक ठिकाणी हलक्याशा पाऊस शक्यता आहे. आणि महाराष्ट्राच्या उत्तरवर्ती भागात पाऊस सक्रिय असणार येत्या दिवसामध्ये. हे बंगालच्या खाड्यामध्ये एक कमी दाब क्षेत्र विकसित झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तरवर्ती भागामध्ये आपल्याला विजांसह पाऊस सक्रिय झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणवर्ती भागामध्ये पाऊस कमी असणार. तर मित्रांनो, सध्याकरता इतकंच. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.